पालघर जिल्ह्यातील मोनर या ठिकाणी रस्ता रुंदीकरणाचा वाद पेटला आहे। रस्ता रुंदीकरण व्हावं ह्यासाठी अनेकांचा विरोध सुरू आहे। ह्या संदर्भामध्ये 23 डिसेंबरला मोनर ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा निघाला होता आणि त्या मोर्चामध्ये असं सांगितलं होतं की 9 जानेवारीला मोठी ग्रामसभा होईल आणि त्याच्यानंतरच रस्ता रुंदीकरणासंदर्भामध्ये चर्चा केली जाईल। पण त्या चर्चेच्या अगोदरच 31 डिसेंबरला आपल्या माध्यमातून आपण न्यूज बघितलेली होती। त्या दिवशी काही माणसं आली होती मोजणी करण्यासाठी आणि त्याच्यानंतर तो वाद अजून चिघळला आणि मोनरमध्ये एकच चर्चा सुरू आहे। सगळ्यांकडे वातावरण तापलेलं आहे। नक्की काय झालेलं आहे मोनरमध्ये, का वातावरण चिघळलेलं आहे, काय एवढी चर्चा आहे? आपल्यासोबत ग्रामस्थ योगेश आहेत भुयाळ, त्यांनाच विचारूया नक्की काय प्रकरण आहे त्या संदर्भामध्ये। नमस्कार मॅडम। सर्वप्रथम मॅडमला मी धन्यवाद देतो। त्यांना मी एक माझं मत मांडलं होतं की माझं व्यक्तिगत जे मत आहे ते मी तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवू, हा एक माझा प्रयत्न आहे छोटासा। ग्रामसभा झाल्यानंतर लोकांमध्ये जो उद्रेक निघाला की गावात आपला जो प्रमुख रस्ता आहे त्या रस्त्यातनं लोकांचं बरंच नुकसान होणार आहे, ह्या व्यापारी लोकांचं म्हणणं होतं। त्यानंतर एक आउटरेज निघाला आणि त्यानंतर जो बायपास मार्ग आम्हाला त्यांनी एक सजेशन दिलेलं होतं, त्यांचं मत मांडलं होतं सरकारी अधिकाऱ्यांनी की बायपास जाणार, पण तो बायपास जाणार कुठून तर ख्वाजानगर डोंगरी, गायकवाड डोंगरी, हायस्कूल डोंगरी, पोलीस लाईन या मागच्या एरियामध्ये नदी मार्गाने तो जाणार असा विषय चाललेला होता। पण तेव्हापासून जो आंदोलनाचा विषय चाललेला आहे तो आम्ही त्या दिवसापासून प्रखररित्या मांडतोय लोकांसमोर। पण त्या मधल्या काळामध्ये आत्ता आम्ही त्यांना एक मत दिलं होतं, ग्रामपंचायतलाही आम्ही विनंती केली होती। त्या 2 दिवसानंतर लगेच आम्ही एक आंदोलन केलं होतं की जर आमच्या तिथल्या लोकांच्या घरांना त्रास होणार असेल तर आम्ही त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन करायला बसलेलो आहोत। त्यामुळे त्यांच्याकडनं आम्ही विनंती केल्यानंतर एक त्याच तारखेला ठरलं की 9 तारखेला, येत्या जानेवारीच्या 9 तारखेला ग्रामसभा पुन्हा ठेवण्यात आलेली आहे। आणि त्या दिवशी शासकीय अधिकारी जे तिथे व्यवस्थित उत्तरं देऊ शकतात, ज्यांच्याकडे ऑफिशियली माहिती आहे, तर ती माहिती आम्हाला त्या दिवशी पुरवू शकतात। पण विषय आता सध्या असा घडतोय की अशा आंदोलनांमध्ये जे प्रतिनिधित्व करतात, जसं मी त्या विषयामध्ये मी अग्रेसर होतो, त्या विषयानंतर येत्या 9 तारखेपर्यंत बराच आउटरीच निघाला आणि व्यक्तिगत माझ्यावरती ही काही टिप्पणी करण्यात आल्या की सरकारकडनं ह्यांनी पैसे घेतलेत म्हणून हा शांत झाला आहे, व्यापारी वर्गाने पैसे जमा केलेत आणि ह्यांना शांत करण्यात आले। आमची भूमिका ही मांडण्यासाठी मी आत्ता मॅडम तुमच्या माध्यमातून माझी एक भूमिका सांगतो की नाही, आताच तुम्ही सांगितलं का व्यापारी पैशांचं नक्की काय आहे, कारण रस्ता रुंदीकरण होणार आहे आणि ह्याच्यामध्ये पैशांचं काय आहे नक्की, लोकांमध्ये काय पैशांबद्दल काय संभ्रम आहे? महत्त्वाचा विषय हाच आहे, मी त्याच्यावरती जाता येतो सरळ की व्यापारी वर्गाकडनंही कुठल्याही प्रतिनिधी लोकांना काही पैसे आलेले नाही आहेत आणि हा विषय एवढा सोपा नसतो। शासनाने जर ठरवलेलं आहे की आपल्याला अशा अशा ठिकाणून मार्ग काढायचे तर ते त्या मार्गाने ते लागतात। पण त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले माननीय खासदार साहेब यांनी गडकरी साहेबांना सांगितलं की गावातल्या कोणाचंही नुकसान होऊ देऊ नका आणि हा त्यांचाही प्रयत्न आहे। तसंच आमचाही गावकऱ्यांचाही प्रयत्न आहे की कोणाचंही नुकसान व्हायला नको। त्यामध्ये माझी भूमिका स्पष्टपणे अशी होती की जर गावातनं रस्ता जाणार असेल तर व्यापारी लोकांनाही त्याचा त्रास व्हायला नको, त्यांची घरं जाणार हा विषय मलाही कुठेतरी लागेल। कदाचित ह्या गोष्टीचा आनंद इतर लोकांना होत असेल की व्यापाऱ्यांचं जाते तर जाऊ दे, आम्हाला काही फरक पडत नाही। त्याचसोबत आमच्या डोंगरीवरचे जी घरं आहेत त्यांनाही कुठलाही बाधा होऊ नये, त्यांची घरं जाऊ नये किंवा त्यांना कुठलंही नुकसान होऊ नये, कारण संपूर्ण आयुष्य जातं एक घर बांधण्यासाठी, त्यांचं नुकसान होऊ नये। त्यामुळे त्यांच्यासोबतही मी पहिल्या दिवसापासून आणि आत्ताही आहे। त्यामुळे गावामध्ये एक असा मेसेज गेला की 9 तारखेच्या आधी आम्ही विचार केला की 9 तारखेला आपल्याला शासन व्यवस्थित उत्तर देणार आहे, 9 तारखेची वाट बघूयात आणि नंतर ते आंदोलन आपण ज्या पद्धतीने न्यायचं आहे, जर घरं बाधित होत आहेत आमची तर आम्ही पुढे आंदोलन चालू ठेवणार। पण त्याच्या आधी लोकांमध्ये काही स्वतःला आदिवासी समाजाचे नेते समजणारे, काही राजकीय स्वतःची पोळी भाजून घेणारे असे लोक आहेत, त्यांनी एक माझ्या व्यक्तिगत विषय गावामध्ये पसरवला की व्यापारी वर्ग हा योगेशला भेटला आणि योगेशने खासदार साहेबांसमोर हा विषय मांडला आणि बायपास मंजूर करून घेतला आहे, त्यामुळे त्याला पैसे दिले गेले, तो शांत बसलेला आहे। तर अशी माझी काही कसली भूमिका नाही आहे, मी पैशाने विकणारा माणूस नाही आहे, मी गावासाठी उभा आहे। गावातल्या बाजारातनं जर रस्ता जाणार असेल मी त्याच्यासाठी आंदोलनाला उभा आहे आणि आमच्या गावातली जी डोंगरीमधला जो एरिया जाणार आहे तिथे जर घरं जाणार असतील मी त्याच्याही विरोधात आहे। त्यामुळे आंदोलनाची माझी भूमिका स्पष्ट आहे। मोनरमध्ये कोंढाण नाव गाजतंय, नक्की कोंढाणमध्ये काय झालेलं आहे आणि मोनरमध्ये हे नाव का गाजतंय? तुम्हाला सुरुवातीपासून हा विषय सांगतो। मागच्या रविवारी म्हणजे जवळजवळ 28 तारीख होती, त्या दिवशी
अंबण केंद्र आहे, अंबण वसतिगृह आहे, तिथे माननीय खासदार साहेब हे हिंदू सेवा संघाचे अध्यक्ष आहेत. त्यांचा कार्यक्रम होता आणि तो दरवर्षी असतो. त्या दरवर्षीच्या कार्यक्रमाला हिंदू सेवा संघासोबत जोडलेले सर्व लोक, जास्तीत जास्त व्यापारी लोक त्यासोबत जोडलेले आहेत, ते लोक त्या दिवशी तिथे आलेले होते, उपस्थित होते प्रमुख अतिथी पाहुणे म्हणून. आणि खासदार साहेबांसमोर त्यांनी हा विषय मांडला. पण त्या दिवशी काही चर्चा झाली नव्हती. पण कोंढाण प्रकरण असा गावामध्ये पसरतं आहे की त्या कार्यक्रमामध्ये खासदार साहेबांसोबत मी त्या कार्यक्रमात उपस्थित असतो आणि दरवर्षी असतो. यावर्षीही उपस्थित होतो. आणि काही समाजकंटक आहेत, त्यांनी माझे काही चुकीचे फोटो व्हायरल केले त्या दिवशी, की हा व्यापारी लोकांचे काही अर्ज घेऊन खासदार साहेबांना भेट करून दिली आणि ह्यांनी पूर्णपणे व्यापारी लोकांसोबत आहे. म्हणजे आपल्या गावातला जो वरचा रस्ता बायपास जाणार आहे तिथे लोकांचं नुकसान झालं तरी याला चालेल, आवडेल. तर त्यामुळे माझ्या नावाची व्यक्तिगत बदनामी करण्यात आली की तो फोटो व्हायरल झाला, लोकांनी तो गैरसमज घेतला की नाही व्यापाऱ्यांनी ह्याला पैसे दिलेले आहेत. म्हणून मी मगाशी म्हटलं जसं की पैशाचा विषय माझ्या नावाने बराच पसरला. आणि अशा आंदोलनामध्ये ह्या छोट्याशा गोष्टी होऊन जातात की जो प्रतिनिधित्व करतो त्याला पैशाने विकत घेतलं जातं आणि तो शांत बसतो. मी त्यातला प्रमुख नाही आहे, त्यामुळे मला ह्या गोष्टींचा काही फरक पडत नाही. आणि जे कोणी समाजकंटक हे विषय पसरवत आहेत त्यांचाही मला जास्त काही फरक पडत नाही. फक्त मुळात विषय असा आहे की माझी भूमिका काय ही त्या लोकांनी, माझ्या गावकऱ्यांनी, माझ्या मित्रांनी मला स्वतः येऊन विचारावी की माझी भूमिका काय आहे. मी स्पष्ट करेन त्यांच्यासमोर. गाववाल्यांनी किंवा इतर लोकांनी जे समाजकंटक आहेत त्यांनी हे ठरवू नये की योगेश भुयारची भूमिका काय आहे या विषयामध्ये. मोनरच्या रस्ता रुंदीकरणासंदर्भामध्ये एवढा कायापालट झालेला आहे, एवढी चर्चा सुरू आहे. ह्या गोष्टीमधून निष्पन्न नक्की काय होणार आहे? तुमच्या माध्यमातून आपल्या सर्व मनोरच्या गावकऱ्यांना मी एक माहिती द्यायचा प्रयत्न करतो की आपण एक साधी गोष्ट असते की आपल्याला छोटंसं घर बांधायचं आहे तरी आपण एक छोटा आराखडा बनवतो. आपले पोल कुठे लागणार आहेत, आपलं घर कसं बनणार आहे, आपला पाया कुठे लागणार आहे, यासाठी एक छोटासा आपला स्वतःच्या घरचा सर्वे एक असतो. आणि त्या सर्वेनंतर मग आपण विचार करतो की एवढं बजेट लागणार आहे, त्या हिशोबाने आपण घर बनवतो. पण जर बिना सर्वेनी, बिना आराखड्याने जर तुम्हाला घर बांधायचं ते शक्य नसतं. त्यामुळे ते घराचाही नक्षा खराब होतो. तशीच परिस्थिती आपल्या गावाची झालेली आहे. आम्ही शासनाला एक मेसेज दिला होता गेल्या आंदोलनामध्ये की 9 तारखेशिवाय तुम्ही ह्याचा सर्वे करू नका. आता काही दिवसापूर्वी हा सर्वे येऊन गेला इथे. त्याची माहिती आमच्या मनोर ग्रामपंचायतला होती नव्हती तो त्यांचा विषय राहील, त्यांचा भाग राहील. पण सर्वात महत्त्वाची आणि खरीखुरी तुम्हाला माहिती देतो की आत्ता आम्ही जेवढे लोक आंदोलनामध्ये ते ह्या आंदोलनातल्या सर्वच्या सर्व लोकांपैकी एकालाही, माझ्यासोबत एकालाही अजूनपर्यंत माहिती नाही की नक्की गावातनं रस्ता जाणार आहे की बायपास होणार आहे. त्यामुळे हा विषय गुलदस्त्यामधला आहे. तो शासन आम्हाला 9 तारखेला येऊन सांगेल, त्याच्या आधी हा विषय काही क्लिअर होणार नाही. त्यामुळे मी गावकऱ्यांना फक्त एकच विनंती करतो की आत्ता कोणालाच माहिती नाही की मार्ग कुठून नक्की जातो आहे. त्यामुळे कोणी तुम्हाला भरकटवेल की तुमची घरं जाणार आहेत, त्यामुळे तुम्ही या जोरात आंदोलन करा. त्यामुळे काय होतं आहे की गावकऱ्यांमध्ये आत्ता 2 गट झालेत. एक व्यापारी गट झाला आहे ज्या मुख्य रस्त्यातनं जे जाणार आहे ते, आणि एक गावकऱ्यांचा गट झाला आहे. आता ह्या 2 गटामध्ये जर भांडणं होणार असतील तर हा आंदोलनाचा प्रक्षोभ जास्त होणार आहे आणि त्याचा त्रास गावकऱ्यांना होईल. मी पूर्ण एक गाव एक संध ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि गाव एकच राहिलं पाहिजे, एकच मेसेज शासनापर्यंत गेला पाहिजे, याचा जास्तीत जास्त माझा प्रयत्न आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं 9 तारखेपर्यंत शासनाचा जोपर्यंत निर्णय येत नाही आहे की आम्ही असं ठरवलेलं आहे, जर तिथे खरंच बायपास होणार असेल आणि घरं लोकांची जाणार असतील त्या दिवशीच आपण त्यांना आंदोलनाचा इशारा देणार आहेत. त्यामुळे आपला भाग असा आहे की आपण आंदोलनाच्या भूमिकेत कायम राहणार आहेत. मग तो गावातनं असू दे की रस्त्याच्या वरून असू दे, म्हणजे पाड्यांच्या वरून असू दे. पण आत्तापर्यंत कोणालाही खरी गोष्ट माहिती नाही आहे की नक्की मार्ग कुठून चालला आहे. त्यामुळे लोकांची जी दिशाभूल केली जाते काही समाजकंटकांकडनं, तर ती होऊ नये त्यासाठी मी तुमच्या माध्यमातून हा तुम्हाला मेसेज दिला की 9 तारखेशिवाय हा काही मेसेज आपल्यापर्यंत पोचलेला नाही आहे. कोणीही जबाबदार अधिकारी अजूनपर्यंत आपल्याला बोललेला नाही आहे की रस्ता इकडनं मंजूर झाला आहे किंवा डोंगरीवरनं मंजूर झाला आहे. त्यामुळे हा विषय ना तुम्ही चर्चा करण्यापेक्षा 9 तारखेला आपली भूमिका स्पष्ट ठेवा. गावकऱ्यांनी सर्वांनी मिळून 9 तारखेला ग्रामसभेला या आणि तो विषय मार्गी लावू आपण. जर त्याच्यानंतरही आपलं नुकसान होत असेल तर आपण आंदोलनासाठी बसलेलोच आहेत. जसं दादांनी आत्ता सांगितलेलं आहे आपल्याला का बायपास नक्की कुठून होणार आहे, हे प्रकरण गुलदस्त्यात आहे, तर हे प्रकरण अजूनही गुलदस्त्यातच आहे. 9 जानेवारीला जी ग्रामसभा आहे त्या ग्रामसभेमध्ये शासनाची माणसं किंवा कोणी अधिकारी किंवा काहीही जे कोणी असतील ते त्या ठिकाणी येतील आणि जो ग्रामस्थांना पडलेले प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच ह्या ग्रामसभेमध्ये मिळतील. म्हणून या ग्रामसभेला 9 जानेवारीला सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन एकजुटीने लढूया. नक्कीच विजय होणार आहे. कारण रस्ता रुंदीकरण हे होणारच आहे, पण नक्की कुठून होणार आहे हे प्रकरणच अजून गुलदस्त्यातच आहे. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.